उत्तर कोरिया अणुबॉम्ब हल्ल्याच्या तयारीमध्ये किम जोंग उनची हत्या झाल्यास अणु हल्ल्याची तरतूद. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर महत्त्वाचा निर्णय. इराणनं 3000 बॅरल तेल समुद्रामध्ये ओतलं. साठवणुकीची जागा कमी पडत असल्यानं मोठं पाऊल. होर्मुझ संकटात आणि अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम. समेट लांबणीवर संघर्षाच्या झळा तीव्र. इराणचा प्रस्ताव अमेरिकेनं धुडकावल्यानंतर तेलाच्या दरामध्ये वाढ. पंतप्रधानांकडून पुन्हा काटकसरीचं आवाहन. आखातातील संकट कोरोना इतकंच गंभीर. पंतप्रधान मोदी यांची स्पष्ट भूमिका. काटकरीच्या सल्ल्यावरती विरोधकांचा हल्लाबोल. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला विरोधकांचं प्रतिआव्हान. राहुल गांधींचा मोदींवर निशाणा. हिमंता बिस्वा शर्मा आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. शपथविधी सोहळ्याला मोदी शहांसह फडणवीसही राहणार उपस्थित. ममतांसह इतरांनी नव्यानं याचिका करावी. विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी. सुवेंदू अधिकाऱ्यांच्या निर्णयावरती तृणमूलची टीका. आवश्यक सोने चांदी खरेदी टाळा तर 1.25 कोटी लोकांचा रोजगार बुडेल. सराफा बाजाराची चिंतित प्रतिक्रिया. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या. जॅकलिन साक्षीदार बनण्यावरती ईडीचा आक्षेप. जॅकलिनला सहआरोपी करण्याची ईडीची मागणी. शिवाय एसटी बसमध्ये कंडक्टर नूर मोहम्मद निलंबित. मात्र अद्यापही मोकाटच हिंदू प्रवासी तरुणीसोबत केलं होतं गैरवर्तन. बसमध्ये सीसीटीव्ही असल्यानं झाला प्रकार उघड. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा आरोप. बसमध्ये हिंदू तरुणीची छेडछाड हा ट्रॅव्हल जिहाद. शहरातून काढली बाईक रॅली. कॉर्पोरेट जिहादी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. बळजबरीनं धर्मांतर आणि गोमांस खाऊ घातल्याचा निदावरती आरोप. जिहाद्यांचा समर्थक पोहोचला उच्च न्यायालयामध्ये. मतीन पटेलकडून स्वतःचं अतिक्रमण वाचवायचा प्रयत्न. मतीनच्या घरामध्ये सापडली होती निदा खान. हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारे यांची साक्ष. दिलगिरी व्यक्त करण्यास सुषमा अंधारेंचा नकार. विडंबनकार कामराचं अंधारेंकडून केलं होतं समर्थन. तामिळनाडूमध्ये सुसंवाद पर्व सुरू करण्याचा प्रयत्न. आघाडी सरकारचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या विरोधकांच्या भेटी. मुंबई विमानतळावरती सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई. सिगारेटच्या पाकिटामध्ये लपवलं होतं सोनं. दुबईहून आलेल्या 2 प्रवाशांना अटक. 3.25 कोटींचं सोनं जप्त. सोलापुरात एका कारचा भीषण स्फोट. जुनी मिल कंपाऊंड परिसरातली धक्कादायक घटना. स्फोटाचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर. कल्याणमध्ये रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण. रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. राज्यावर अवकाळी पावसाचं संकट. अनेक भागांना अलर्ट. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. अटीतटीच्या सामन्यामध्ये दिल्लीची पंजाबवर मात. पंजाबचा सलग 4था पराभव. आज गुजरात समोर हैदराबादचं आव्हान. अहमदाबादमध्ये दोन्ही संघ एकमेकांना भिडणार. कोण मारणार बाजी याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष.